एकंदरीतच जर आपण बघितलं तर मतच खरं तर मोदींच्या नावावर या निवडणुकीत मागितल्या गेली होती आणि जी रणनीती होती विरोधकांची की उमेदवार पंतप्रधान पदाचा द्यायचा नाही, त्यावर सुद्धा बरीच चर्चा ही खरं तर भाजपानं केली आणि तो एक प्रचाराचा मुद्दा ठरलेला होता. त्यामुळे एकीकडे अनेक लोक म्हणजे ह्या आधीच्या चर्चेत सुद्धा नितीन गडकरी यांचं नाव जरी घेत असलं आणि आपल्याला जरी असं वाटतं तरी आज भाजपाला जयूजी मी आपल्याला विचारते की शक्य तरी आहे का, कारण पंतप्रधान पदाचा चेहरा घेऊनच खरं तर ते समोर गेले होते मोदींचा. आत्ताच सरिताजी केतकर साहेबांनी सांगितलं की मोदी साहेबांच्याबद्दल केतकर साहेब जे बोलले की मोदी साहेब राजीनामा देणार नाहीत, ते अग्रक्रमानेच पंतप्रधान पदाचे आत्ता तरी दावेदार आहेत. पण मगाशी चर्चेत मी असं म्हटलं होतं की राजकारणात कुठल्या वेळेला काही समीकरणं बदलू शकतात. कदाचित इतर सर्व जे घटक आहेत म्हणजे दुपारपासूनच्या चर्चा देशभरात आहेत, राज्यात आहेत की आदरणीय पवारसाहेबांनी नितीश कुमारांना फोन केला होता नव्हता, ह्या सगळ्या ह्याच्यात तर असं काही गठबंधन झालं म्हणजे जसं 2019ला राज्यामध्ये जो प्रकार झाला, शिवसेना काँग्रेस इतर भिन्न विचारांची विचारसरणी एकत्र आली, असं झालं तर मला वाटतं काहीतरी बदल होऊ शकतो. पण मला वाटतं ह्या सगळ्या घडामोडी जरतरच्या आहेत. उद्यापासून दिल्लीत ज्या सगळ्या बैठका होतील आणि जे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत की चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे नेमकं काय करतायत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्याच्या राजकारणावरती नेमका ह्या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होईल. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा केतकर साहेब अनुभवी आहेत, मी त्यांनाच विचारू इच्छितो की 5-6 महिन्याने या राज्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत. तर या आत्ताच्या 4 करते सर, कारण काय एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. संभाजीनगरमधून महायुतीचे संदीपान भुमरे विजयी झालेले आहेत. 1 लाखाहून अधिक मताधिक्यानं संदीपान भुमरे यांचा विजय झालेला आहे. रंगतदार लढत होती. छत्रपती संभाजीनगरमधली तिरंगी लढत होती. संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील. सुरुवातीला इम्तियाज जलील आघाडीवर होते, पण त्यानंतर संदीपान भुमरे यांनी घेतलेली आघाडी त्यांनी कायम ठेवलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे हे विजयी झालेले आहेत. हे सगळे अपडेट्स आपल्याला पाहायचे, आपण पुन्हा एकदा डिस्कशनला सुरुवात करूया. केतकर साहेबांना मला हेच विचारायचं, थोडंसं पुन्हा एकदा तर प्रणिती शिंदे या सोलापूरमधून विजयी झालेल्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात होते, पण जेव्हापासूनच राम सातपुते यांची सीट तिकडे डिक्लेअर झाली तेव्हापासूनच बाहेरचं पार्सल पुन्हा बाहेर पाठवायचं असा प्रचार प्रणिती शिंदे यांनी सुरू केलेला होता. आधी त्यांच्या स्वागताचं पत्र लिहिलं गेलेलं होतं. एक पत्र लिहिण्याचा एक वेगळ्या प्रकारचा प्रचार आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळाला होता. पण सोलापूरमध्ये विजयाची माळ ही प्रणिती शिंदे यांच्या गळ्यात पडलेली आहे. तर भाजपचे राम सातपुते हे सोलापूरमधून पराभूत झालेले आहेत. 81,000च्या मताधिक्यानं प्रणिती शिंदे विजयी झालेल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे सोलापूरमधून विजयी झालेल्या आहेत. सोलापूरमध्ये राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदींनी एक मोठी सभा घेतलेली होती, पण राम सातपुते यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. प्रणिती शिंदे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली आहे. आपण पुन्हा एकदा डिस्कशन सुरू करूया. केतकर, प्रश्न हा होता की या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे यावेळच्या एकूण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विचारसरणी आणि राजकारण ह्याच्यापेक्षा अतिशय बेबंद संधिसाधुवाद
आणि बेबंद पैशाचा खेळ ह्या दोन गोष्टी मुख्य होत्या. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचे लोक 44 का काय ते गेले तिकडे आणि अजित पवारांचे 44 का 50 काय जे लोक गेले तिकडे, त्याच्या पाठीमागे कोणत्याही विचारसरणीचा मुद्दा नव्हता. त्यांचे जे मतलबी संबंध होते तेवढ्यापुरताच तो होता. तर मतलबी संबंध हाच जर या आत्ताच्या राजकारणाचा पाया असेल तर तोच पाया या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पण राहील. आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती महायुतीमध्ये जागा वाटपाच्या निमित्ताने किंवा अन्य कारणांनी प्रश्न निर्माण होतील. तसेच ते महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होतील, फक्त महायुतीत होतील असं नाही. ज्या ज्या वेळेला कोॲलिशन असतं त्यावेळेला कोॲलिशनमधल्या अनेक त्याचे जे सदस्य असतात त्यांच्या महत्त्वाकांक्षा असतात, त्यांच्या आकांक्षा असतात, त्यांच्या अपेक्षा असतात. त्यांचा कोणाशी संबंध जोडलेला असतो, कोणाशी संबंध जोडलेला नसतो, कधी भांडण असतं, कधी वाद असतात. त्या सगळ्या पार्श्वभूमीतनं मार्ग काढायचा म्हणजे त्या विलक्षण वादातनं जायला लागेल. त्यामुळे पुढचा राजकारणाचा भाग हा काही प्रमाणात हा अराजकी अशाच पद्धतीचा महाराष्ट्रात सुद्धा असेल. तर सध्या जे निकाल हाती येत आहेत त्यावर सुरू असलेलं हे विश्लेषण एबीपी माझावर असंच सुरू राहणार आहे. ब्रेक घेतोय. ब्रेकवर जाताना हाती आलेले आत्ताचे 2 निकाल. छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे विजयी झालेत, तर सोलापूरमधून विजयाची माळ प्रणिती शिंदे यांच्या गळ्यात पडलेली आहे. निकालाचं महाकव्हरेज एबीपी माझावर सुरू असेल. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.